तुमचे आमचे दैवत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मणांचे येथे नाही प्रयोजन द्यावे हातून ज्योती म्हणे असे म्हणणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व या देशातील शूद्र जन्मलेल्या व हजारो वर्षे त्यांना कोणताही अधिकार नव्हता ते आजचे ओबीसी यांच्यासाठी हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा देणारे भारतातील पहिली व शेवटची व्यक्ती म्हणजे विश्ववंदनीय महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या महापुरुषांची आपण सामूहिक जयंती आज साजरी करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनेक विद्वानांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांच्या कर्तृत्वाबद्दल गौरव केला आहे. अनेक विचारवंतांनी त्यांना युग प्रवर्तक म्हणून संबोधले आहे. जेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेब ब्रिटिशांच्या धर्तीवर त्यांच्या मायभूमीवर त्यांच्या सभेमध्ये जेव्हा ब्रिटिशांना खडसावून म्हणतात की तुमची लायकी नाही या देशातील अस्पृश्य लोकांचा उद्धार करण्याची आणि आपले हक्क अधिकार मिळवतात गोलमेज परिषदेमध्ये, तर बाबासाहेबांची आक्रमकता बाबासाहेबांची विद्वत्ता बघून तेथे उपस्थित असलेला एक युरेशियन प्रवासी आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहितो की दिस इज अ यंग मॅन हू इज गोइंग टू राईट अ न्यू पेजेस इन इंडियन हिस्ट्री. हा तो युवक आहे जो या भारताच्या इतिहासामध्ये नवीन पाने लिहित आहे. बंगालचे तत्कालीन गव्हर्नर जे ब्रिटिश होते त्यांनी बाबासाहेबांचा गौरव करताना संबोधले की दिस पर्सन दॅट इज आंबेडकर, डॉक्टर आंबेडकर इज द ओरिजिन, इज द फाउंटन ऑफ विजडम अँड नॉलेज. ते बाबासाहेबांबद्दल म्हणतात की बाबासाहेब हे बुद्धीचा आणि ज्ञानाचा मूळ झरा आहे आणि ज्यांनी बाबासाहेबांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली ते महास्तवे चंद्रमणी तर म्हणतात की मी बाबासाहेबांना या युगातील बुद्ध म्हणतो. या महापुरुषांची जयंती आज आपण साजरी करतो आणि आपण सबंध भारतामध्ये सर्व आपलं मूळ निवासी महापुरुष ज्यांनी ग्रामीण व्यवस्थेच्या विरोधामध्ये संघर्ष केला त्यांची जयंती दरवर्षी उत्साहाने व आदराने साजरी करतो. पण जयंती आपण का साजरी करावी याच्या मागे एक उद्देश असला पाहिजे आणि तो उद्देश हा असला पाहिजे की हजारो वर्ष या देशातील SC, ST, OBC, NT, DNT, BJNT व याच्यातून धर्मपरिवर्तित झालेला मायनॉरिटी अल्पसंख्याक हे हजारो वर्षे अधिकारविहीन होते. ब्राह्मणांनी त्यांना सर्व प्रकारचे अधिकार नाकारलेले होते. आपले आजोबा पंजोबा सर्वांचे अडाणी होते, यात काही शंका आहे का? अडाणी होते. आणि आज आपण सुशिक्षित वर्ग इथे बसलेलो आहोत. याच्या मागे 1848ला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले मी जे आंदोलन चालवलं आणि हेच आंदोलन पुढे राजश्री छत्रपती शाहू महाराज व 6 डिसेंबर 1956 विश्ववंदनीय महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी चालवले आणि या 108 वर्षांच्या संघर्षाची परिणती म्हणून आज आपण सुशिक्षित वर्ग कर्मचारी वर्ग आज इथे उपस्थित झालेला आहोत. हे आपल्या महापुरुषांच्या 108 वर्षाच्या संघर्षाची परिणती आहे. पण त्या या देशातील मूळ निवासी महापुरुषांनी आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजाच्या उत्थानासाठी त्या समाजाची स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यांवर नवसमाजाची रचना करण्यासाठी संघर्ष करावा, आपलं जीवन अर्पित करावं व या समाजाला नवी दिशा देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मूळ निवासी महापुरुषांची अपेक्षा होती. अशी जी अपेक्षा होती त्यासाठी त्यांनी प्रबोधनाचे कार्यक्रम सबंध देशभर घेतले होते आणि त्यांच्या उद्देशाची पूर्ती करण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा बामसेफ या संघटनेची निर्मिती झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले शिक्षणाची व्याख्या करतात. काय करतात की खरं आणि खोटं याच्यातील फरक करण्याची अक्कल जे निर्माण करतं ते शिक्षण आणि खऱ्यासाठी संघर्ष करायला लावतं ते शिक्षण. भारत मुक्तीच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून सबंध भारतामध्ये या देशातील मूळ निवासी समाजाला शिक्षित करण्याचं,
शत्रू आणि मित्राची ओळख करून देण्याचं काम भारत मुक्ती मोर्चा करत आहे. आणि त्याला संघर्षासाठी या देशामध्ये आपल्या स्वातंत्र्याचं जन आंदोलन निर्माण करण्यासाठी प्रेरित करत आहे. या अर्थी भारत मुक्ती मोर्चा या देशामध्ये मूळ निवासी बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने शिक्षित करत आहे. आपण अल्पसंतुष्ट लोक आहोत आणि अल्पसंतुष्ट लोक क्रांती करू शकत नाही. हा इतिहास आहे. अल्पसंतुष्ट लोक क्रांती करू शकत नाही आणि संतुष्ट लोकांना क्रांतीची गरज नसते. जर क्रांती करायची असेल तर असंतुष्टच असलं पाहिजे आणि भारत मुक्ती मोर्चा बामसेस हे असंतुष्ट लोकांचं संघटन. जयंत्यांचा उद्देश असला पाहिजे. त्या महापुरुषांनी आपली हयात त्याग आणि संघर्ष करून आपल्याला माणसात आणलं. त्यांनी कोणत्या उद्देशासाठी संघर्ष केला होता, त्यांनी कोणत्या मार्गाने संघर्ष केला होता, त्यांची अपेक्षा किती काय होती, ती अपेक्षा कितीवर पूर्ण झाली याचा समीक्षा करण्यासाठी, या गोष्टीची समीक्षा करण्यासाठी जयंत्या झाल्या पाहिजे. आणि जेव्हा या देशातील मूळ निवासी महापुरुषांनी या देशातील शोषित पीडित लोकांच्या संघर्षासाठी, त्यांच्या स्वाभिमानासाठी आंदोलनं उभारली, तेव्हा त्यांना मदत करणारे सहकारी कोण होते याचा सुद्धा आम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्यावेळी त्यांनी या देशामध्ये मूळ निवासी बहुजन समाजाच्या स्वातंत्र्याचे आंदोलन उभे केले, त्यावेळी त्यांना विरोध करणारे कोण होते, त्यांच्यावर मारेकरी घालणारे कोण होते, त्यांच्या हत्या करणारे कोण होते, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे कोण होते, ते हरामखोर कोण होते, याची सुद्धा समीक्षा करण्यासाठी जयंतीचा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे. यासाठी जयंत्या झाल्या पाहिजे. तर या गोष्टी लक्षात ठेवून आपण प्रबोधनाचे कार्यक्रम या देशामध्ये घेतले पाहिजे. आणि या उद्देशाने आज आपण इथे जयंती करत आहोत. आपण समाजामध्ये बघतो जयंती म्हणजे काय, तर मिरवणूक, पार्ट्या, दारूच्या पार्ट्या सुद्धा चालतात, भरपूर आपण बघितलेलं आहे. पण याच्यानी फक्त आणि फक्त जसं आज आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करतो आणि हे मिरवणुकांचे कार्यक्रम संबंध देशभर चालतात, तर याच्यानी फक्त आणि फक्त महापुरुषांच्या नावाचा जय जयकार होतो. महापुरुषांच्या नावाचा जय जयकार होतो, पण त्यांच्या विचारांचा पराभव होतो. महापुरुषांच्या विचारांचा जर पराभव आपल्याला करू द्यायचा नसेल तर त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. आणि यासाठी एक साधन म्हणून जयंतीचा वापर आपण केला पाहिजे. आपले महापुरुष किती महान होते हे सांगण्याची आपली लायकी नाही. बौद्ध धम्म किती महान होता हे सांगण्याची आपली लायकी नाही, कारण बाबांनी जो धम्म स्वीकारला म्हणजे तो धम्म महानच असला. पण या भारतातील मूळ निवासी महापुरुषांनी जो त्याग आणि बलिदान केला, ज्या उद्देशासाठी केला, तो त्याग बलिदान तो उद्देश पूर्तीसाठी आपण सज्ज झालो पाहिजे, स्वतःला तयार केलं पाहिजे. या उद्देशाने जयंत्या झाल्या पाहिजे. आपण जयंत्या साजरे करतो, मिरवणुका काढतो. टिळक, आंबेडकर, सावरकर, नेहरू यांच्याकडे मिरवणुका निघताना आपण बघितल्या का? त्यांच्या जयंतीच्या मिरवणुका कधीच नसतात. तर हे ब्राह्मण लोक काय करतात, हे ब्राह्मण त्यांच्या महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी एक हॉल बुक करतात, तिथे चर्चासत्र ठेवतात आणि त्या दिवशी ते लोक संकल्प करतात की त्यांच्या महापुरुषांनी, ब्राह्मणांच्या महापुरुषांनी ज्या गोष्टीसाठी जीवन समर्पित केलं त्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी, त्या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी आम्ही आमचं प्राण सुद्धा देऊ असा संकल्प करतात. आणि 365 दिवस त्यांच्या महापुरुषांचे विचार प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सज्ज होतात. आणि आम्ही फक्त बाबासाहेबांची जयंती 14 एप्रिल, महात्मा फुलेंची जयंती 11 एप्रिल, शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी फक्त त्या दिवशी बाहेर निघतो, मिरवणुका काढतो आणि बाकी 364 दिवस घरामध्ये. आणि हे ब्राह्मण त्यांच्या महापुरुषांचे विचार समाजामध्ये प्रस्थापित करण्यासाठी 365 दिवस काम करतात. आणि त्यामुळे त्यांच्या महापुरुषांची जी ब्राह्मणी व्यवस्था, उच्च नीचता, गैरबराबरी, जातीयता आहे, ते विचार समाजामध्ये प्रस्थापित झालेले आहेत. आणि आमच्या महापुरुषांचे फक्त घरामध्ये आपल्याला फोटो दिसतात. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला असं म्हणतो. तथाकथित स्वातंत्र्य. आवाज येत नाहीये का? आवाज येतो. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला असं म्हटलं जातं. बाबासाहेब या भारतातले पहिले लॉ मिनिस्टर पत्रकारांना
ऑफिशियली एक इंटरव्ह्यू देतात आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये 15 ऑगस्ट 1947ला भेटलेल्या स्वातंत्र्याबद्दल काय बोलतात, काय म्हणतात? ते शेठजी आणि भटजींचे स्वातंत्र्य म्हणजे देशाचे स्वातंत्र्य नव्हे, आम्ही आजही गुलाम आहोत. आणि आपण बाबासाहेबांचे फोटो आपण घरात लावतो, महापुरुषांचे फोटो आपण घरात लावतो आणि आपण काय करतो? 15 ऑगस्टला झेंडे घेऊन हातात मिळवतो. 15 ऑगस्टला झेंडे आपणच नाही मिळवत, आपल्या मुलांच्या हातात सुद्धा देतो आणि स्वातंत्र्य झाल्याच्या आवेशामध्ये आपण मिळवत असतो. याचा अर्थ बाबासाहेबांनी सांगितलेलं की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, तो बंड करून उठेल. जर आपण ब्राह्मणांना ज्या दिवशी स्वातंत्र्य भेटलं तो स्वातंत्र्य दिवस आपला म्हणून साजरा करत असू तर काय आपण आजही गुलाम आहोत याची जाणीव आपल्याला आहे? काय देतो आपण येणाऱ्या पिढीला? 15 ऑगस्ट आपण साजरी करायला जातो, काय तो बाबासाहेबांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, या देशामध्ये आपल्या स्वातंत्र्याचं आंदोलन उभं करण्यासाठी ती पिढी तयार होईल? ती बोलणार 15 ऑगस्टला भेटलंय ना. बाबासाहेबांनी कधीच त्याला स्वातंत्र्य मानलं नव्हतं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य भेटलं बोलतात. 16 ऑगस्टला मुंबईला कामगारांचा मोर्चा काढला, ये आजादी झूठी है, देश की जनता मोठी आहे. सरकारी आकडा सांगतो तुम्हाला. 15 ऑगस्ट म्हणजे पुरावा म्हणून 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य भेटलं बोलतात. त्यावेळी गरिबी रेषेच्या खाली 18 करोड लोक होते. 18 करोड. जर खरोखरच जर या देशातील सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला भेटलं, ब्रिटिश निघून गेले, खरोखरच आपल्या लोकांच्या हातात सत्ता आली, तर जे गरिबी रेषेखाली 18 करोड आहेत ते 17 झाले पाहिजे होते, 16 झाले पाहिजे होते, 15 झाले पाहिजे होते, कमी झाले पाहिजे होते. 64 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या काळानंतर आज काय परिस्थिती आहे भारतामध्ये? जे 18 करोड गरिबी रेषेच्या खाली होते आज किती आहेत? 83 करोड. सरकारी आकडा 83 करोड गरिबी रेषेच्या खाली आहेत. आणि त्याच्यामध्ये अजून एक नवीन डिमार्केशन लाईन तयार झालेली आहे, ती म्हणजे भूकमरी. भुकेली लोक, अन्न नाही लोकांना. 29 करोड लोक, 83 करोड गरिबी रेषेच्या खाली आणि त्या 83 करोडमध्ये 29 करोड लोकांना खायला अन्न सुद्धा नाही. काय हे स्वातंत्र्य आपलं आहे? विचार करावा लागेल. बाबासाहेबांनी हयातभर विसर्जन केलं, शिक्षण घेतलं, पुस्तकं वाचली आणि येणाऱ्या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी ग्रंथ लिहिले, ग्रंथसंपदा तयार केली. एवढी ग्रंथसंपदा तयार केली ते जवळजवळ 100 वॉल्यूम त्यांचे बनू शकतात. आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आजपर्यंत आपण काय बघतोय की काँग्रेसनी बाबासाहेबांच्या ग्रंथसंपदेवर अघोषित बंदी घातलेली आहे. जर आमच्या महापुरुषांनी आमच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस एक करून ग्रंथ लिहिले आणि ते ग्रंथ सुद्धा आम्ही वाचू नाही शकत कारण ते प्रकाशित सरकार करत नाही, काय आपण स्वतंत्र आहोत? आमच्या महापुरुषांचे ग्रंथ वाचण्याचा आम्हाला हक्क नाही, काय आपण स्वतंत्र आहोत? स्वातंत्र्य म्हणजे काय असतं? स्वातंत्र्य म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता. या देशामध्ये 52% ओबीसी आहे. 52% ओबीसी ज्याच्या टॅक्सवर, ज्यांनी भरलेल्या करावर हा देश चालतो. आणि त्यांची जातीनिहाय जनगणना, त्यांची गिनती करा म्हणून जेव्हा आयोग बनतं किंवा लढा देतो ओबीसी, तर या देशाचं ब्राह्मणी सरकार त्याला नाकारतं. 1931ला या देशामध्ये शेवटची जातीनिहाय जनगणना झाली होती, ती ब्रिटिशांनी केली होती. ते कसे करू शकले? कारण ब्रिटिश स्वतंत्र होते. ते स्वतंत्र होते. जे स्वतंत्र असतात ते शासन करतात, जे स्वतंत्र असतात ते सक्षम असतात, जे स्वतंत्र असतात ते निर्णय घेतात. ब्रिटिशांनी निर्णय केला या देशातील सर्व समाजाची जातीनिहाय जनगणना 1931ला शेवटी केली होती. 1941ला जातीनिहाय जनगणना झाली नाही कारण तेव्हा दुसरं महायुद्ध चालू होतं, तर त्या गोंधळामध्ये जनगणना पार पडली नव्हती. 1951ला संपूर्ण या देशाची सत्ता ब्राह्मणांच्या हातात आली होती. ब्राह्मणांच्या हातामध्ये सत्ता आली होती आणि नेहरू प्राईम मिनिस्टर बनला होता, प्रधानमंत्री बनला होता. नेहरू हा काश्मीरी ब्राह्मण. तर नेहरूंनी निर्णय घेतला की या देशातील जो मूळचा धरतीपुत्र, भूमिपुत्र आहे, शिवाजी महाराजांचा वंशज आहे, त्या ओबीसीची जातीनिहाय जनगणना करायची नाही. 1951 ते आजपर्यंत ओबीसीची जातीनिहाय जनगणना झाली नाही. या देशामध्ये कुत्र्यांची जनगणना करतात. या देशामध्ये कुत्र्यांची जनगणना करतात. विजडे, ज्यांना आपण किन्नर वगैरे म्हणतो, त्या छक्के जे असतात त्यांची जनगणना होते, जनावरांची जनगणना होते, पण ओबीसीची जनगणना होत नाही. आणि ज्यामुळे ओबीसीची जनगणना होत नाही त्यांच्यासाठी कुठल्या तरतुदी केल्या जात नाहीत. जे भारताचं बजेट असतं त्यामध्ये ओबीसीला हिस्साच नसतो. एका बाजूने बोलतात जातीनिहाय जनगणना करणार नाही आणि जेव्हा बजेटमध्ये ओबीसी जो 52% त्याला जेव्हा हक्क अधिकार देण्याचा प्रश्न येतो तेव्हा बोलतात की त्या ओबीसीचे आकडेच नाही.
म्हणजे दोन तोंडाचा साथ झाला की नाही? एका बाजूनी बोलायचं जातीय जनगणना तर रेकॉर्ड आमच्याकडे नाही, मग रेकॉर्ड नाही तर मग जातीय जनगणना करा ना, आकडे काढा ना, ते काढत नाही. आणि वरून काय बोलतात की बजेटमध्ये 0% अलोकेशन असतं ओबीसीचं, 0%. ते आता जे बजेट बनलं त्यामध्ये माहिती आहे ओबीसी या देशामध्ये 52%, त्यासाठी बजेट किती अलोकेट झालं? 185 करोड. 185 करोड, 52% भारताच्या लोकांसाठी 185 करोड वार्षिक. म्हणजे पर ओबीसी या देशातील कुणबी, माळी, आगरी, कोळी सर्व 52% लोक यांच्यासाठी किती अलोकेट करते ब्राह्मण? महिन्याला 37 पैसे, महिन्याला रोजचे पण नाही. भिकारी सुद्धा 8 रुपयापेक्षा कमी घेत नाही. आमची हालत त्यांनी भिकारीपेक्षा भिकारी करून ठेवली. मग काय आपण 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्याला आपण स्वातंत्र्य मानायचं? विचार करावा लागेल आपल्याला. हा जो प्रोग्राम आपण घेतो, जो भारत मुक्ती मोर्चा, बामसेस जेव्हा एखादा प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवतो तर त्याच्या मागे उद्देश असतं. हा सायंटिफिक प्रोग्राम चालू, कारण बाबासाहेबांनी जेव्हा महाडला सत्याग्रह केला, आता बाबासाहेबांबद्दल बोलायचं झालं तर 1916 पासून सांगतो. 1908 जर बाबासाहेब किंवा आपल्या महापुरुषांबद्दल जर कोणी अपशब्द काढले तर आपण सहन करू का? नाही करणार. आणि 1916ला म्हणजे आपण असं पण बोलू शकतो की एकतरी आपल्या आई वडिलांना जर कोणी अपशब्द काढले तर कदाचित आम्ही सहन करू, कदाचित. पण बाबासाहेब किंवा या देशातील मूळ निवासी महापुरुषांबद्दल जर कोणी अपशब्द काढले तर आम्ही बिलकुल सहन करणार नाही. म्हणतो कुठला नेता असू द्या का तो पोलीसवाला असू द्या, त्याच्या वर्दीसकट आम्ही सडकून काढू. एवढी निष्ठा आमच्या मनामध्ये बाबांप्रती आहे. पण याच बाबासाहेबांनी जेव्हा 1916ला आपलं काम सुरू केलं होतं, बाबासाहेबांनी 1916ला अस्पृश्य समाजामध्ये जागृतीचं काम सुरू केलं होतं. आणि त्यांनी आपल्या समाजाची दशा बघितली की हे लोक मेलेल्या जनावरांचा मांस खात आहेत, देशामध्ये स्वाभिमान नाही आहे. तर बाबासाहेबांनी अपील केलं अस्पृश्य समाजातील लोकांना की मेलेल्या जनावरांचं मांस खाणं सोडा. तर आज आम्हाला हे पटणार सुद्धा नाही की आपला समाज 1916ला बाबासाहेबांना उलटं बोलत होता. काय वाजवण्याची गोष्ट नाही. समजून घ्या, मुद्दा समजून घ्या. कारण त्याचं आम्हाला ट्रेनिंग दिली जाते बोलायची. तर कोणी टाळ्या वाजवून मी त्यामध्ये स्फूर्ती माझ्यामध्ये येईल आणि मी जास्त चांगलं बोलेल असं काय नाही. मला जे बोलायचं ते मी ठरवलेलं आहे आणि तेवढं मी बोलणार आहे आणि संपवणार. तर असं टाळ्यांची गरज नाही. तर बाबासाहेबांनी 1916ला जेव्हा काम सुरू केलं तेव्हा अस्पृश्य समाजातील बांधव बाबासाहेबांना उलटं बोलायचे. ते 4 पुस्तकं वाचून आम्हाला शिकवतो. मेलेल्या जनावरांचं मांस नाही खायचं तर ते मरायचं. बाबासाहेब बोलले मरा, आणि असंच मरू नका, आता आईच्या पोटात मारा, डक्का कशाला. आणि त्यानंतर हाच समाज जो बाबासाहेबांना उलटं बोलत होता 1916ला, 1927ला 18 वर्ष बाबासाहेबांनी त्यांच्यामध्ये प्रसार आणि त्याच्यामध्ये स्वाभिमान निर्माण केलं. हाच समाज त्याच्या तोंडामध्ये जी बसून बोलता येत नव्हतं, पाठीच्या कणातून तापमानाने जगता येत नव्हतं, डोळ्यातून पाणी काढल्याशिवाय प्यायला पाणी भेटत नव्हतं, अशी आमची अवस्था होती. हा समाज हजारो वर्षाची ग्रामीण व्यवस्था गाडण्यासाठी तयार झाला आणि 1927ला महाडचा सत्याग्रह झाला. ते कशामुळे झालं तर फक्त बाबासाहेबांनी या देशामध्ये चालवलेल्या प्रबोधन आणि प्रसाराच्या माध्यमातून. या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. काय उद्देश होता आमच्या महापुरुषांचा आणि तो जाणून घेऊन आपल्या महापुरुषांनी ज्या उद्देशपूर्तीसाठी आपलं जीवन समर्पित केलं तोच उद्देश आपल्या जीवनाचा उद्देश बनला पाहिजे. प्रत्येकाला आपली आई किती प्रिय असते आणि आपण संसाराच्या जगामध्ये क्रमशः खोटं बोलत असतो. प्रत्येक स्वतःला विचारायचं, आपण सहसा आपल्या आईशी खोटं बोलत नाही, आपण सर्वांची खोटं बोलतो. आपले जे अधिकारी असतात त्यांच्याशी खोटं बोलतो, आपल्या खाली असतो त्याची खोटं बोलतो, वरती असतो त्याची खोटं बोलतो, परीक्षी खोटं बोलतो. पण आपली आई जी असते जिच्यासमोर खोटं बोलायला आपल्याला कुठेतरी चुकीचं वाटतं. तर आपली जी आई आहे, ज्या आईने 9 महिने सतत त्रास देऊन आपल्याला जन्म दिला, त्या आईच्या नजरेला नजर मिळवून त्या आईच्या डोळ्यामध्ये बघून आपल्याला प्रामाणिकपणाने म्हणता आलं पाहिजे की आपल्या आईच्या कुशीला सुद्धा वाजवतील अशा दलाल आणि भडव्यांच्या पंक्तीतला मी नव्हे. आपल्या आईच्या कुशीला सुद्धा वाजवतील अशा दलाल आणि भडव्यांच्या पंक्तीतला मी नव्हे. सर, मूळनिवासी महापुरुष यांच्या अपेक्षेवर पुरता उतरणारा व खरं बोलायला व सत्य परखडपणे मांडायला कोणाच्या बापाच्या बापाला न घाबरणाऱ्या खऱ्या भीमसैनिकाला, खऱ्या मावळ्याला तू जन्म दिला असं म्हणण्याची एक निष्ठा, अशी म्हणण्याच्या प्रामाणिकपणा आमच्यात निर्माण झाला पाहिजे आणि तरच आपण मूळनिवासी महापुरुषांचं आंदोलन पूर्ण करू शकतो. फक्त एखाद्या महापुरुषाच्या जातीमध्ये
जन्माला येऊन आपण त्यांचे अनुयायी बनू नये, होऊ शकत नाही. फक्त तुमचे आई वडील कुंडी होते म्हणून तुम्ही शिवाजी महाराजांचे अनुयायी होऊ नाही शकत. तुमचे आई वडील बौद्ध होते म्हणून तुम्ही बाबासाहेबांचे अनुयायी होऊ नाही शकत. त्यांच्या जातीचे होऊ शकता, घरामध्ये फोटो लावू शकता, अगरबत्ती मेणबत्ती करू शकता, पण अनुयायी बनणं ही एक लांब प्रक्रिया आहे, संघर्षाची प्रक्रिया आहे. स्वतःला त्या लेवलचं तयार करावं लागणार. बाबासाहेबांनी स्वतःला किती तयार केलं? 1956ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. बाबासाहेब शेवटची डिग्री D.Litt. डॉक्टर ऑफ लिटरेचर 1952ला बाबासाहेबांनी संपादित केली. ज्या माणसाची विद्वत्ता जगाने 1930ला 31ला 32ला राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये मान्य केली होती, तो माणूस महापरिनिर्वाणापर्यंत शिकत होता. त्याच्यासाठी तर समाजाच्या जास्तीत जास्त लायकीचं बनण्याचं. आणि आपल्याला जर महापुरुषांच्या आंदोलनाच्या लायकीचं बनायचं असेल तर स्वतःला तयार करावं लागतं. आणि तयार करताना आमच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट पाहिजे तो म्हणजे प्रामाणिकपणा. कारण बाबासाहेबांनी सांगितलंय, मला तुमच्याकडे बुद्धी नसेल तरी चालेल, पण मला निष्ठावान मानतं पाहिजे. बुद्धीची कमी मी भरून काढेल, पण मला निष्ठावान होतं पाहिजे. बाबासाहेबांनी 1942ला ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे नागपूर येथे जे अधिवेशन घेतलं होतं, राष्ट्रीय अधिवेशन, 75,000 डेलिगेट्स आले होते. 75,000 डेलिगेट्स, त्यामध्ये 50,000 पुरुष व 25,000 महिला होत्या. आणि 3 दिवसांचं अधिवेशन होतं, 18, 19, 20 जुलै. तर ते लोक बरेच लोक होते आपले. 1942ला आपण कल्पना करू शकता आपला समाज कुठल्या लेवलला असतो. त्याला 2 वेळच्या जेवणाची पण मुभा नव्हती. तर तो समाज 3 दिवस त्या अधिवेशनाला उपस्थित होता आणि 3 दिवसांच्या शिवाय भोसरी खाऊन तिथे बसला होता. आणि बाजूला RSSनी, त्याच नागपूरमध्ये बाजूला RSSनी खानावळ फुकट जेवण ठेवलं. पण आपला एकही माणूस तिथे फिरकला नाही. रोज त्यांना हजारोंचं जेवण बनवून फेकून द्यावं लागत होतं. असा स्वाभिमान बाबासाहेबांनी त्यांचा निर्माण केला. आणि आज आपण काय बघतो, तर जसा एखादी वेश्या पैसे घेऊन शरीर विकते, तसा आपला माणूस पैसे घेऊन किंवा एक दारूची बॉटल 1,500 रुपये आणि बायकोसाठी एक साडी दिली की मध्ये काँग्रेसला वोट टाकायचं तर BJPला टाकायचं, वगैरे बंद करून टाकायचं. तर आज आपण एवढ्या अधोगतीला आलो, एवढ्या खाली आलो, याचा अर्थ एक वेळ होता की आम्ही उन्नत होतो. आणि आम्ही उन्नत होतो कारण महापुरुषांचे विचार आम्हाला कळाले होते. आज फक्त महापुरुषांचा जय जयकार समाजामध्ये राहिलेला आहे, त्यांचा विचार समाजामध्ये प्रस्थापित नाही, म्हणून आमच्या वागण्यामध्ये आणि महापुरुषांच्या अपेक्षामध्ये विरोधाभास झाला. या महाराष्ट्राला आपण संतांची भूमी म्हणतो. महाराष्ट्राला आपण संतांची भूमी म्हणतो. महाराष्ट्रामध्ये प्रबोधनकार होऊन गेले, संत महात्मा होऊन गेले, सुधारक होऊन गेले, शूरवीर होऊन गेले. आणि याच महाराष्ट्रामध्ये अनेक क्रांतिकारी घटना सुद्धा घडल्या. आणि या ज्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, क्रांती घडवून आणण्याचं जे जांभवलेलं सामर्थ्य आहे, ते याच महाराष्ट्राच्या भूमीत आहे. आणि याच महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोलाची महत्त्वाची जर कोणती घटना घडली असेल ती म्हणजे या देशामध्ये वारकरी चळवळीचा उदय. वारकरी चळवळीचा उदय. आणि हा उदय संत नामदेवांनी या देशामध्ये, महाराष्ट्रामध्येच या वारकरी चळवळीचा पाया घातला होता. आणि समाजाला सर्व जाती पाती विसरून वारकरी म्हणून एकच ओळख दिली. समाजाला एकसंध करण्यासाठी मानवता हाच खरा धर्म हे नामदेवांनी समाज मनामध्ये पसरवलं. आणि अशिक्षित लोकांना जागृत केलं, त्यांना शांत केलं आणि स्वाभिमानी जीवन जगायला शिकवलं. आणि याच प्रभावामध्ये संत नामदेवानंतर तुकाराम महाराज आणि भरपूर संत महाराष्ट्रामध्ये आणि सबंध भारतामध्ये होऊन गेले. या सबंध संतांनी या देशामध्ये जे आंदोलन चालवलं ते आपल्याला आज ब्राह्मण काय बोलतो की संतांचं आंदोलन हे भक्तीचं आंदोलन होतं. संतांचं आंदोलन हे भक्तीचं आंदोलन होतं असं ब्राह्मण आम्हाला सांगतो. जर आपण प्रश्न विचारला पाहिजे, स्वतःला आत्मपरीक्षण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि आपण विश्लेषण केलं पाहिजे की जर संतांचं आंदोलन हे भक्तीचं आंदोलन होतं म्हणजे एक प्रकारे ते ब्राह्मणांचंच काम करत होतं. ब्राह्मणाला तेच पाहिजे ना, भक्ती पाहिजे. लोकांनी विचार करणं सोडलं पाहिजे आणि तो भक्तिमय झाला पाहिजे. आणि जर का संतांचं आंदोलन हे भक्तीचं आंदोलन नव्हतं तर या देशातील ब्राह्मणांनी आपल्या देशातील संतांवर हल्ले का केले, त्यांच्या चारित्र्यावर चिंतोडे का उडवले आणि त्यांच्यावर हल्ले का केले. जर या देशातील मूळ निवासी बहुजन संतांवर ब्राह्मणांनी हल्ले केले, त्यांच्या गाथा इंद्रायणीमध्ये बुडवल्या, त्यांचे खून करून ते वैकुंठी गेले म्हणून जर समाजामध्ये खोटा प्रचार आणि प्रसार केला तर याचा अर्थ या देशातील मूळ निवासी संत हे ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये समाजामध्ये प्रबोधन आणि जागृती करतात.
प्रबोधन म्हणजे काय नेमकं? प्रबोधन म्हणजे समाजाच्या हिताचं, समाजाच्या भल्याचं कोणाचीही पर्वा न करता समाजाला परखडपणे सांगणं म्हणजे प्रबोधन. आणि ते ज्या देशातील मूलनिवासी संत करत होते, त्यामुळे ब्राह्मणांनी त्यांच्या हत्या केल्या. तुकारामांना वैकुंठी पाठवलं म्हणजे, आणि वैकुंठी गेले आणि पुष्पक वाहनामध्ये बसून गेले वगैरे आम्हाला कोण सांगतं? मंबाजी भट. हा मंबाजी भट कोण? तर संत तुकाराम महाराजांना आयुष्यभर खेळणारा, आयुष्यभर त्रास देणारा, त्यांच्यावर मारेकरी घालणारा, एका व्यक्तीला त्यांच्यावर जाऊन साहित्याचा आरोप लावायला सांगणारा, त्यांच्यावर मारेकरी घालणारा, त्यांचे अभंग पाण्यामध्ये बुडवणारा मंबाजी भट आपल्याला सांगतोय की वैकुंठाला गेले, पुष्पक वाहन आला आणि त्यात बसून गेले. जसं काही देवाने त्या मंबाजी भटाला कॉल करून सांगितलं होतं की बाबा मी विमान पाठवतोय, आणि आता आपल्या गावामध्ये समजा जर काही आलं तर 4 लोक तरी बघतील गेले. इथे ना गाववाल्यांनी बघितलं, ना संत तुकारामांच्या बायकोनी बघितलं, ना त्यांच्या मुलांनी. तो त्याच दिवशी गावातच होता, त्यांच्या मुलांनी नाही बघितलं, फक्त मंबाजी भटाला दिसलं पुष्पक वाहन. जसं आता ब्रिटिश एअरवेज वगैरे असं लिहिलेलं असतं, जसं त्या पुष्पक विमानावर असं लिहिलेलं होतं की पुष्पक एअरवेज, आणि असं वाचून आपल्याला सांगतो पुष्पक विमान आलं. म्हणजे अक्षरशः मूर्ख बनवण्याचा धंदा 400 वर्षापासून. आणि तसंच त्यांनी सर्व या देशातील मूलनिवासी संतांबद्दल केलेलं आहे, महापुरुषांबद्दल केलेलं आहे. आपल्याला खोटी माहिती दिली. बाबासाहेब कोण? दलितांचे नेते. अरे 85% मूलनिवासी बहुजन समाजासाठी आपलं जीवन व्यतीत करणाऱ्या महापुरुषाला फक्त दलितांचे नेते म्हणून सांगितले. बहुजनचे नेते. कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक, 18 पगड जातीला संधी घेऊन वैद्यचं राज्य स्थापन केलं. त्यांना बोलतो फक्त मराठ्यांच्या लिखून पाहिजे, त्यांच्या जयंत्या फक्त त्यांनीच करायच्या, जातवार करायचं. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी जाती व्यवस्था गाडण्यासाठी सत्यशोधक समाज काढला, सर्व जाती नष्ट केला आणि समाजाला एकच ओळख दिली, सत्यशोधक. त्या राष्ट्रपिता महात्मा फुलेंची जयंती फक्त माळी समाजाने करावी. अशा प्रकारे मूलनिवासी महापुरुषांनी ज्यांनी जातीयता नष्ट करून समाजाला एक संघ करून, एक ताकद निर्माण करून स्वातंत्र्य आंदोलन उभारण्यासाठी, तयार करण्यासाठी संघर्ष केला, त्यांच्या जयंत्या ब्राह्मणांनी आम्हाला जातवार करायला भाग पडला. आणि आपणही करतो, जातीसाठी माती खायला शिकवलं आणि आपण खाऊ लागलो. काय जात आपली खरी ओळख आहे? आपली खरी ओळख म्हणजे या देशातील आपण मूळचे भूमिपुत्र, मूळ निवासी आहोत, ही आपली खरी ओळख आहे. असं मी नाही म्हणत, असं भारत मुक्ती मोर्चा नाही म्हणत, असं बामटक नाही म्हणत. तर 150 वर्षापूर्वी गुलामगिरी या राष्ट्रपिता महात्मा फुलेंच्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलंय की हे आर्य विदेशी ब्राह्मण आणि आम्ही या देशाचे मूळचे निवासी भूमिपुत्र बोललो. हा महात्मा फुलेंचा कॉन्सेप्ट आहे. तो भारत मुक्ती मोर्चा पुढे घेऊन चालू. आणि भारत मुक्ती मोर्चाचा स्वतःचा असा उद्देश नाही, स्वतःची अशी काही वैचारिक आयडिओलॉजी नाही, तर महापुरुष या देशातील मूलनिवासी महापुरुषांनी ज्या विचारावर संघर्ष केला तो विचार समाजात पसरवण्याचं एक माध्यम म्हणून बामटक आणि भारत मुक्ती मोर्चा काम करतो. आमची स्वतःची आयडिओलॉजी नाही, आमचा स्वतःचा मार्ग नाही, तर महापुरुषांचा जो उद्देश आहे तो समाजामध्ये प्रस्थापित करण्यासाठी एक माध्यम म्हणून भारत मुक्ती मोर्चा. आमचा उद्देश आहे स्वातंत्र्य. आज आपण गुलाम आहोत. आता आपण इथं गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज बसलेले आहात. आपल्याला माहिती 89 नंतर नरसिंहराव जेव्हा प्राईम मिनिस्टर बनला त्याच्यानंतर या देशामध्ये एकही मोठी गव्हर्नमेंटची भरती झालेली नाही. प्रत्येकाने आपल्या मनाला विचारा, काय आपण ज्या 7वी 8वी 10वी वगैरे जे काही जेमतेम आमचं शिक्षण असेल आणि त्यावेळी आम्हाला हा जॉब भेटला, आज आपला मुलगा ग्रॅज्युएट असताना सुद्धा आपण त्याला गव्हर्नमेंटचा जॉब देऊ शकतो? नाही देऊ शकत. आपल्याच देशामध्ये अशी परिस्थिती झाली. आमच्या इथं आपण कामोट्यावर राहतो नवी मुंबईला, तिथे एक 4थी नापास माणूस आहे. तो MTNL मध्ये कामाला आहे. त्याला काहीतरी 17, 18, 25 काय पगार आहे. त्याचा मुलगा ग्रॅज्युएट आहे. मी बोललो तुमचा मुलगा ग्रॅज्युएट आहे, तुम्ही 4थी नापास MTNL मध्ये तुमचा मुलगा ग्रॅज्युएट त्याला लावा. बोलतो नाही असं नाही होतं, भरतीच बंद. त्याचा मुलगा 4,000 5,000 मध्ये मेडिकलमध्ये काम करतो. म्हणजे आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजोबा पंजोबांनी महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून संघर्ष केला आणि अडण्या लोकांनी आपल्याला शिक्षित केलं आणि परमनंट जॉब दिले. तर आपण शिक्षित असून, संविधानिक अधिकार असून आपण त्याला सांभाळू शकलो नाही. आपल्या मुलांसाठी काय भवितव्य त्याचं? आज आपण ज्या घरामध्ये राहतो, येणाऱ्या 10 वर्षामध्ये महागाई एवढी वाढणार आहे की त्याचं मेंटेनन्स भरण्यासाठी ते घर विकावं लागणार. अशी हे भविष्य आपण आपल्या येणाऱ्या पिढीला देतो. तर या गोष्टीचा पण आपण विचार केला पाहिजे. आपण जगतो कोणासाठी? आपल्या मुलांसाठी, त्यांना चांगलं जीवन देण्यासाठी. पण आपल्या डोळ्यासमोर ते गुलाम होणार आहे. ज्याप्रमाणे
संतांच्या हत्या झाल्या. आपल्याला माहितीच आहे की शिवाजी महाराजांचं ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न या देशातील भटशाहीने केला. शिवाजी महाराजांचं ब्राह्मणीकरण म्हणजे शिवाजी महाराज कोण होते? लहान पोरगं पण सांगेल. शिवाजी महाराज कोण होते? तर रयतेचे राजा होते. आणि यांनी आम्हाला 3.5 वर्ष काय सांगितलं? शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक. गोब्राह्मण प्रतिपालक, गाईचे आणि ब्राह्मणाचे पालक. मग आपण कुठे गेलो? सर्वसामान्य बहुजन कुठे गेलं? शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते हे फक्त कळायला आम्हाला 400 वर्ष लागली. एवढा खोटा इतिहास या देशातील ब्राह्मणांनी लिहिलेला. आपल्या आईला आपण आई बोलतो. आपल्या आईला आपण आई बोलतो. जिजाऊंना आपण काय बोलतो? राष्ट्रमाता जिजाऊ. राष्ट्रमाता जिजाऊ म्हणतो का? कारण तिने अशा पुत्राला जन्म दिला. ज्यांनी या भारतवर्षामध्ये भूमिपुत्रांचं राज्य स्थापन केलं. आणि त्या आईची विटंबना हे भांडार करवायला ब्राह्मण करतात. त्या आईची विटंबना. आणि ते ही विटंबना करू शकतात का? कारण ब्राह्मण हे तुमच्या आणि माझ्यासारख्या आईच्या पोटातून जन्माला आलेले नाहीये, तर हे हरामखोर ब्राह्मण ब्रह्माच्या लाळेतून उत्पन्न झालेले नगर दिसते. आणि त्यामुळे त्यांना आई काय कळणार? आईची इज्जत काय कळणार? तर आम्ही मावळे, आम्ही शिवरायांचे मावळे जेव्हा आईच्या इज्जतीसाठी मैदानात उतरतो तेव्हा काय होतं? हे भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त संघर्ष मेळाव्याने पुण्याला दाखवून दिले. आपली संस्कृती पूर्णतः भिन्न आहे त्याच्यात. त्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचं ब्राह्मणीकरणाचं विषय आपला चालला होता. तर शिवाजी महाराजांचे ब्राह्मणीकरण करण्याचा ब्राह्मणांनी प्रयत्न केला. त्याच्या मागे कारण आहे की मुंबाची घटना आहे. तर शिवाजी महाराजांनी या देशातील रयतेला, या देशातील जो शोषित पीडित समाज होता त्या समाजाच्या हातामध्ये शस्त्र दिली होती, जे मनुस्मृतीच्या विरोधामध्ये होते. आणि आजही 400 वर्षांनी सुद्धा आपण शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतो. आणि जर का या देशातील, या महाराष्ट्रामध्ये जर आपण 7 ते 8 करोड लोकसंख्या पकडली, तर या 7 ते 8 करोड लोकांचे जे आराध्य दैवत आहे, जर त्यांचं ब्राह्मणीकरण झालं तर वाया शिवाजी या देशातील मूळनिवासी बहुजन समाजाचं ब्राह्मणीकरण करता येईल. म्हणून त्यांनी खोटं बिंबवलं की शिवाजी महाराज हे गाईचे आणि ब्राह्मणाचे पालक होते. जर शिवाजी महाराज हे जर ब्राह्मणाचे पालक होते तर शिवाजी महाराजांनी असं म्हटलंच नसतं की ब्राह्मण म्हणून मी कोण बोलायला लागतं आणि त्या कृष्णा भास्करला कापलंच नसतं. शिवाजी महाराजांनी 350 किल्ले जिंकले. त्या 350 किल्ल्यांवर घोड्यांचे तबेले होते, कारण लढण्यासाठी घोडे कामी येतात, गाई नाही. घोडे बांधले असं कुठंच उदाहरण नाही. तर यांनी 400 वर्ष, 350-400 वर्ष आम्हाला कुठं सांगितलं. या गोष्टी आम्हाला समजून घ्याव्या लागतात. संभाजी महाराजांचा खून केला. औरंगजेबाकडे पकडून देण्यासाठी संभाजी महाराजांना वाईच्या ब्राह्मणांनी औरंगजेबाला खबर दिली होती संभाजी महाराजांबद्दल आणि पकडून दिलं होतं. औरंगजेबांनी संभाजी महाराजांना ब्राह्मणांच्या हातात दिलं की हा तुमच्या धर्माचा, याला तुम्ही तुमच्या पद्धतीने मागा. तर संभाजी महाराजांना ब्राह्मणांनी मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे हलाल करून मारलं. आणि त्याचा एक आनंद म्हणून की आता शिवशाही संपली आणि आता या देशामध्ये पेशवाई येणार, याचा आनंद उत्सव म्हणून दुसऱ्या दिवशीपासून गुढीपाडवा चालू होतो. गुढीपाडवाचा इतिहास काय? हा इतिहास आहे. काय निर्णय घ्या किंवा कुठलाही पेपर घ्या, ज्या दिवशी गुढीपाडवा असतो त्याच्या पहिल्या दिवशी संभाजी महाराजांचा स्मृतिदिन म्हणून असतो. शिवशाहीची पेशवाईचे रूपांतर केलं आणि ब्राह्मणांचे जे नववर्षाचा जो आनंद उत्सव त्यांनी साजरा केला श्रीखंड वाटून वगैरे, तर त्याचं प्रतीक म्हणून गुढीपाडवा. संभाजी महाराजांचं मुंडक कापलं होतं आणि भाल्यावर लावून त्यांनी मिरवणूक काढली होती आणि समाजामध्ये एक प्रकारची दहशत निर्माण केली होती. आणि त्याचं प्रतीक म्हणून गुढीपाडवा आहे. आणि आज तोच सण आपल्याकडून ते साजरा करून घेत आहे. म्हणजे 400 वर्ष त्या लोकांनी हरामखोरी केली. आजही आपल्याला खरं माहिती पडत नाही, शिकून सुद्धा. त्यामुळे आपल्याला जागृत होण्याची, खरा इतिहास विश्लेषणाने समजण्याची गरज आहे. आणि यासाठी प्रबोधन गरजेचं आहे. आणि या प्रबोधनासाठी आपण भारत मुक्ती मोर्चातर्फे प्रबोधनात्मक जयंती आपण साजरी करतो.